नमस्कार, मी राहुल सडोलीकर. डिजिटल कोल्हापूरमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. एक IAS अधिकारी जी ट्रेनी म्हणून काम करते आणि अचानक तिच्या लक्झरियस ऑडी कारवर सरकारी लाल दिवा दिसतो आणि त्यानंतर मग कुणाची तरी तक्रार होते आणि मग त्या ट्रेनी IASची सगळी प्रकरणं बाहेर होतात. कशा पद्धतीनं चुकीच्या आणि बनावट मेडिकल सर्टिफिकेट सादर केलं, कशा पद्धतीनं सरकारला चुकीची माहिती दिली आणि अशा बऱ्याच गोष्टी. बरोबर, मी बोलतोय ट्रेनी IAS पूजा खेडकर यांच्याबद्दल. पूजा खेडकर हे नाव आता देशभरात चांगलंच चर्चेलं जात आहे. त्याचं कारण म्हणजे पूजा खेडकर यांनी चुकीची माहिती देऊन सरकारची दिशाभूल करून, आयोगाची दिशाभूल करून जे काही एक वादग्रस्त प्रकरण एक निर्माण केलेलं आहे स्वतःच्या कृत्यानं, त्याच्याबद्दलची चर्चा करण्यासाठी मी आता तुमच्यासोबत उपस्थित आहे. पूजा खेडकरचं प्रकरण बाहेर आलं खरं, पण ते कसं आलं, का आलं, तो कोण तरुण होता की ज्याच्या एका ट्विटमुळं पूजा खेडकरनं नेमकं काय केलं हे लोकांना कळलं, प्रशासनाला कळलं. एक ट्विट राज्य सरकार, केंद्र सरकार आणि आयोगाला कसं कामाला लावू शकतं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे वैभव कोकाट. वैभव कोकाट हा मूळचा बीडचा तरुण, सामाजिक कार्य करणारा आणि एका PR कंपनीमध्ये काम सुद्धा त्यानं केलं होतं. आणि त्यानं एका ठिकाणी असं बघितलं की पुण्याचे जिल्हाधिकारी जे आहेत सुहास दिवसे यांनी पूजा खेडकर ज्या ट्रेनी IAS आहेत त्यांच्या कामाबद्दलची तक्रार करणारा एक रिपोर्ट केंद्र सरकारला पाठवला होता आणि त्याची प्रत किंवा त्याचा रेफरन्स हा वैभव कोकाटला मिळाला. वैभव कोकाट हा सोशल मीडियावर लिहिणारा, सोशल मीडियावरती चांगल्या चांगल्या गोष्टींची जागृती करणारा एक तरुण आहे आणि त्याचं नाव त्याबद्दलच प्रसिद्ध आहे सोशल मीडियावरती. जेव्हा त्याला ही बातमी कळली की पूजा खेडकर नावाचे एक ट्रेनी IAS ऑफिसर आहे आणि जी आपल्या पदाचा गैरवापर, जे अजून पद मिळालेलं पण नाही आहे, त्याच्याबद्दल अजून पोस्टिंग पण झालेलं नाही आहे, कामाला सुरुवात झालेली आहे, त्याच्या आधीच ट्रेनी IAS असताना सुद्धा इतकी मजल कशी काय मारू शकते, इतका आपल्या पदाचा रुबाब, पदाचा माज म्हणूया आपण कशी काय दाखवू शकते, याबद्दल त्याला आश्चर्य वाटलं आणि त्यानं मग त्यानंतर त्याची सोशल मीडियावरती या सगळ्या गोष्टींची प्रसिद्धी केली आणि सांगितलं की ही अशी एक IAS आहे की जी स्वतःच्या पदाचा माज दाखवते, रुबाब दाखवते. आणि त्यानंतर मग सगळा मीडिया जागा झाला, त्यानंतर राज्य सरकार जागं झालं, त्यानंतर केंद्र सरकार जागं झालं आणि आयोग जागा झाला. आणि त्यानंतर मग पूजा खेडकरची सगळी चौकशी करण्यामध्ये आली की नेमकं पूजा खेडकरनं काय केलं, पूजा खेडकरची फॅमिली काय आहे, बॅकग्राऊंड काय आहे, तिचे वडील हे निवृत्त सनदी अधिकारी आहेत, ही सुद्धा माहिती लोकांना मीडियाच्या माध्यमातून मिळाली. पूजा खेडकरची आई यांनी सुद्धा शेतकऱ्यावर रिव्हॉल्वर रोखतानाचा एक व्हिडिओ मध्यंतरी सगळीकडे व्हायरल झाला होता आणि त्यातून ही सत्ता फक्त माज दाखवते किंवा सत्ता सगळ्यांच्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करते असं नाही आहे, तर जे सनदी अधिकारी म्हणून पुढे गेलेले आहेत, ज्यांचा बखूब मोठा आहे, ज्यांचा रुबाब मोठा आहे, अशी माणसं सुद्धा जनतेला कशा पद्धतीने वेठीस धरू शकतात त्याचं एक उत्तम उदाहरण हे. वैभव कोकाटनं जे केलं ते खरंच एका सुजाण नागरिकाचं लक्षण आहे असं मला वाटतं. त्याचं कारण म्हणजे वैभव कोकाटनं जेव्हा या सगळ्या गोष्टीला वाचा फोडली तेव्हा त्याच्याकडं काही धरणग्रस्त लोक येऊन सुद्धा मदत मागायला लागली की आमच्यावर अशा पद्धतीनं अन्याय होतो आणि तुम्ही आमच्या बाजूने उभे राहा. ही खरं तर मोठी गोष्ट आहे. आजच्या काळामध्ये सोशल मीडिया शापकी वरदान अशा पद्धतीची चर्चा होत असताना वैभव कोकाटसारखा एक तरुण पुढे येऊन त्याचा चांगला वापर करून लोकांवर होत असलेल्या अन्यायावर जर वाचा फोडत असेल किंवा चुकीच्या पद्धतीने वर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी जर सोशल मीडियाचा वापर करत असेल तर सोशल मीडिया हे वरदान आहे, शाप नाही आहे असंच म्हणायला लागेल. वैभवनं जेव्हा ही माहिती प्रसिद्ध केली आणि मीडिया कामाला लागला, आयोग कामाला लागला, केंद्र सरकार कामाला लागलं, त्यानंतर ही सगळी प्रकरणं हळूहळू बाहेर यायला लागली आणि त्याचा सगळ्यात मोठा हाही परिणाम झाला की कित्येक IAS अधिकाऱ्यांनी त्यांची अकाउंटवर लिहिणं बंद केलं, अकाउंटवर फोटो किंवा व्हिडिओ पब्लिश करणं बंद केलं. त्याचं कारण असं की आपणही कुठे याच्यामध्ये अडकू नये किंवा आपणही या सगळ्याचा बळीचा बकरा ठरू नये, आपल्यावर ते सगळं यायला नको, असंही त्यांचं कदाचित उद्देश त्याच्या पाठीमागे असेल. पूजा खेडकर हे एक प्रकरण आहे, पण अशी किती प्रकरणं घडली असतील याची माहिती नाही आहे. पूजा खेडकरचं प्रकरण समोर आलं म्हणून आपण त्याच्यावर चर्चा करतोय किंवा आपण त्याच्यावर बोलतोय, परंतु अशी किती प्रकरणं झाली असतील, असे कित्येक जागा या मुजोर लोकांनी अडवल्या असतील. अपंगत्व असण्याचं खोटं सर्टिफिकेट घेणं, सरकारला फसवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. याच्यावर आयोग जो काही कारवाई करायला ती करेलच. आता आयोगाच्या अध्यक्षांनी त्यांचा 5 वर्षाचा कालावधी शिल्लक असताना राजीनामा दिला. हे सुद्धा एक गौड बंगाल आहे की त्यांनी नेमका राजीनामा का दिला. त्यांच्या कारकिर्दीत झालेली ही घटना होती, त्याच्यामुळे माझ्यावर तरी कारवाई होणार नाही ना या भीतीपोटी त्यांनी राजीनामा दिला का. या वयात आपली बदनामी नको म्हणून मला राजीनामा द्यावा लागला असं काही आहे का, याचीही चौकशी होईल.
ही सगळी गौड बंगाल नेमकं काय आहेत हे लोकांना कळेल, परंतु प्रशासन आणि सत्ता लोकांना कशी मूर्ख बनवत असते, लोकांच्या पाठीमागं कशा पद्धतीनं त्यांच्यावर बंधनं लादून टॅक्सच्या रूपातली बंधनं असतील, वेगवेगळ्या नियमांच्या रूपातली बंधनं लावत असतील, ती बंधनं आम्ही तुमच्या लोककल्याणकारी राज्यासाठी लावतो, टॅक्सेस आम्ही तुम्हाला लोककल्याणकारी राज्यासाठी तुमच्याकडून घेतो, अशा पद्धतीची भूमिका दाखवून दुसऱ्या बाजूला अशा मुजोर लोकांना पोचायचं जर काम करत असेल, ही गोष्ट साधी नाही आहे. बनावट सर्टिफिकेट जोडलं आणि त्याची चौकशी झाली नाही असं नाही आहे. कुठल्या तरी मोठ्या व्यक्तीचा आशीर्वाद असल्याशिवाय हे सहजासहजी होणार नाही. आणि त्यामुळं लोकांनी आपल्या अधिकारांच्या बाबत सजग असणं किती गरजेचं आहे त्याचं हे उदाहरण आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये लोकांना व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, राईट टू एक्सप्रेस दिलेला आहे, संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, परंतु त्याचा वापर ही वैभव कोकाटसारखी काही तरुण मंडळी करतात, ही आनंदाची गोष्ट आहे. आजच्या काळामध्ये बऱ्याचदा मीडियासुद्धा एका बाजूला कललेला दिसत असताना युट्यूबर्स किंवा सोशल मीडियाचे इन्फ्लुएन्सर्स यांची जबाबदारी फार मोठी आहे की त्यांनी अशा प्रकारच्या प्रकरणांना वाचा फोडली पाहिजे. नाहीतर आज पूजा खेडकर नावाचं एक नाव समोर आलं, उद्या दुसरं कुठलं तरी नाव समोर येईल आणि ही मुजोर माणसं आपल्यावर निरंकुश सत्ता मिळवण्याचं जे काही स्वप्न आहे ते साकार करतील, इथपर्यंतची यांची ताकद आहे. प्रशासनामध्ये फार मोठी ताकद असते आणि ही अशी माणसं जर प्रशासनामध्ये जायला लागली, म्हणजे तो पूजा खेडकरचा एक इंटरव्ह्यूच्या वेळेचा एक व्हिडिओ समोर आला होता, त्याच्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये घडलेलं एक महत्त्वाचं जे गर्भाशय काढून टाकण्याचं जे काही मोठी एक घटना घडली होती, त्या घटनेबद्दल त्यांना विचारलं गेलं, परंतु त्याच्याबद्दलची माहिती पूजा खेडकर यांना नव्हती. म्हणजे स्वतः त्या डॉक्टर असताना सुद्धा, आता ते त्या अधिष्ठात्यांचं सुद्धा ज्या मेडिकल कॉलेजमधून त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आहे त्यांच्या डीनचाही एक व्हिडिओ समोर आला आहे, त्याच्यातही त्यांनी हे सगळं क्लिअर नाही आहे किंवा हे सगळं त्यांनी काय म्हणतो आपण त्याला की योग्य मार्गाने मिळवलेलं नाही आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे फार दुर्दैवी आहे असं मला वाटतं. जनता जागृत होणं फार गरजेची गोष्ट आहे. जनता जेव्हा विद्रोह करते तेव्हा भल्या भल्या सत्तांचं डोकं ठिकाणावर येतं, भल्या भल्या आयोगांचं डोकं ठिकाणावर येतं आणि वैभव कोकाटनं ते केलं असं मला वाटतंय. धन्यवाद.